जालन्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजपने जोरदार आंदोलन केलंय। भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलंय। या आंदोलनावेळी भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालंय। त्यामुळे भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या वक्तव्याची माफी मागावी अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काल छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करत दोन्ही एक समान असल्याचं वक्तव्य केलं होतं। त्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज जालन्यात काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या संपर्क कार्यालयासमोर भाजपच्या वतीनं घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलंय। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना समजावून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। या काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मूर्ख म्हणाला ते हरकत नाही। हर्षवर्धन सपकाळ एकदम नीच प्रवृत्तीचे माणूस टिपू सुलतान यांची तुलना माझे वंदनीय माझे छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना केली। कुठं माझे छत्रपती शिवाजी महाराज, कुठं हा नालायक टिपू सुलतान। टिपू सुलताननी काही ताई बहिणीची अभरून निघली, पूर केलाय, पूर्ववृत्तीचा माणूस। आणि पुढं माझे राजे छत्रपती शिवाजी महाराज आई बहिणी असेल माझ्या शेतकऱ्याचं संरक्षण 18 पगड जातीच्या लोकांचं करण्याचं काम, आणि त्याच्याशी तुलना काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष करतात मताच्या लालचीसाठी। आणि तुम्ही टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना करतात। हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांना म्हणा त्या टिपू सुलतानच्या घरी राह, महाराष्ट्रात नको राहू। हे आमचं जाहीर आव्हान आहे। ते जिथं भेटन त्यांच्या तोंडाला तळ लावून त्यांना नंद केल्याशिवाय राहणार नाही। कारण की माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाचा जो कोणी अपमान करीत आणि जो कोणी नालायक लोकांशी तुलना करीत असेल त्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाला जाहीरपणे मी तर सांगतो त्याच्या तोंडाला तळ लावल्याशिवाय मी थांबणार नाही, एवढे मी जाहीर सांगतो आणि त्याचा मी निश्चित करतो।